मुघल सम्राट म्हणून ओळखला जाणारा औरंगजेब हा किती क्रूर होता याचे दर्शन नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या छावा या चित्रपटातून देशाला झाले आहे। वास्तविक इतिहासाचे अनेक ग्रंथ आजही उपलब्ध आहेत, परंतु सध्या अनेकांना वाचनाचा कंटाळा येतो। मात्र तो इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर आणला तर त्यांचे डोळे उघडतात। धर्मवीर संभाजी महाराज की जय अशी घोषणा देणाऱ्या 90% अधिक जणांना संभाजी महाराजांचा औरंग्याने जो छळ केला एवढंच माहित असतं, परंतु छावाच्या माध्यमातून इस्लाम स्वीकारण्यास नकार देणाऱ्या संभाजी महाराजांना औरंग्याने ज्या मरण यातना दिल्या त्याची दाहकता समोर आली। त्यामुळेच औरंग्याच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आला। औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींचे विधानसभेतून निलंबन करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर समाजातील काही मान्यवर औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असणारी औरंग्याची कबर उखडून फेकण्याची भाषा करीत आहेत। मुळात ही मागणीच चुकीची आहे। असंख्य मंदिरं पाडणारा, हिंदूंच्या कत्तली करणारा, छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा औरंग्याची कबर आहे तिथेच असावी, मात्र त्याला जे महत्त्व प्राप्त झालं आहे त्याची मातीमोल करण्यासाठी सरकार आणि सर्वांनी संघटितपणे कंबर कसली पाहिजे। प्रथम औरंग्याच्या नावाने भरणाऱ्या उरसावर शासनाने तत्काळ बंदी घालावी, तसंच हिंदवी स्वराज्याच्या कट्टर दुश्मन असणाऱ्या औरंग्याच्या कबरीला चपलेने मारण्याची परवानगी द्यावी। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी तुम्हाला हात जोडून विनंती की ही संधी शिवभक्तांना द्याच। नमस्कार, मी अनुराधा कोळी आणि तुम्ही पाहताय सत्यवेद। प्रथम आपण खासदार उदयनराजे महाराज आणि नवनीत राणा या औरंगाच्या कबरीबद्दल काय म्हणाल्यात ते पाहून घेऊयात। ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही, त्याच पद्धतीने जे संभाजीनगर मध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे। आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर, असे लोकांना ही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। जय महाराष्ट्र। तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कशा करता हे काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात? घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना। मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा, कशाला थांबता येतं? परत कोणतरी म्हणणार हिंदू मुस्लिमचा विषयच नाही। त्यामुळे ही काय हे बाणगुळ, यांना काय खोदून टाका नसतं काय, किती लागतं? एक JCB मारला, खापकीने गेलं की गेलं, या टाकून कुठेतरी। खरंच औरंग्याची कबर उखडून फेकली तर देशातील औरंग्याचे विचार जोपासणारी त्यांची पिल्लावेळ कमी होईल का? तर नाही। त्याऐवजी हिंदूद्रोही औरंग्याच्या कबरीला चपलेने मारण्याची परवानगी दिल्यास देशवासियांच्या मनात हिंदवी स्वराज्याचा निखारा आणि औरंग्याबाबतचा संताप कायम धगधगत राहील। आणि कसा होता हा क्रूर कर्म औरंग्या ते आपण थोडक्यात बघूया। पाचवा मुघल बादशाह शहाजहान याला 4 मुले होती। त्यांची नावे दारा शिकोह, शाह शुजा, औरंगजेब आणि मुराद बख्श अशी होती। औरंगजेबाचे पूर्ण नाव अब्दुल मुझफ्फर मुहिद्दीन मुहम्मद औरंगजेब होते। त्याचा जन्म 4 नोव्हेंबर 1618 रोजी गुजरात मधील दोहाड येथे झाला। औरंगजेब हा शहाजहान आणि मुमताज यांचा मुलगा होता। शहाजहान यांना दारा शिकोह याला उत्तराधिकारी करायचे होते। दारा शिकोह याला सर्व धर्मांमध्ये रस होता। त्याने अनेक हिंदू धर्मग्रंथांचे उर्दू, फारसी भाषांतरही केले होते। शहाजहान याचे दारा शिकोह याच्यावर इतके प्रेम होते की त्याला कधी शहाजहानने रणांगणावर पाठवले सुद्धा नाही, परंतु औरंगजेब याला वयाच्या 16व्या वर्षी दक्षिण भारतात मोहिमेवर पाठवले। सन 1657 मध्ये शहाजहान आजारी पडल्यानंतर मुघल साम्राज्यात उत्तराधिकारीसाठी संघर्ष सुरू झाला। औरंगजेबने आग्राचा किल्ला ताब्यात घेऊन वडील शहाजहान यांना कारागृहात डांबले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। सत्ता संघर्षातून औरंगजेब दारा शिकोह यांच्यात युद्धही झाले, परंतु दारा शिकोह पराभूत झाला। औरंगजेबाच्या आदेशानुसार दारा शिकोह याला साखळ दंडांनी बांधून हत्तीवर बसवले होते। त्याच्या मागे दारा शिकोह याचा 14 वर्षांच्या मुलास दुसऱ्या हत्तीवर बसले होते। दारा शिकोह याचे दिल्लीच्या रस्त्यावरून नग्न धिंड काढण्यात आले। त्यानंतर 30 ऑगस्ट 1659 रोजी त्याचे शिर धडावेगळे केले। औरंगजेबने दुसरा भाऊ मुराद यालाही विष देऊन ठार केले। औरंग्याने हिंदूंकडून जिझिया कर वसूल केला। त्याने लाखो हिंदूंना मुसलमान होण्यास भाग पाडले। जिहादच्या माध्यमातून भारताचे दारा उल इस्लाम मध्ये रूपांतर करणे हे त्यांच्या राजवटीचे उद्दिष्ट होते।
औरंग्याच्या आदेशानुसार इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हत्तींवरून मिरवणूक काढली जात होती. जमिनीच्या वादात इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने निर्णय दिला जात होता. गुन्हेगारी प्रकरणातही असा निर्णय केला जात होता. अशा अनेक दस्तऐवज इतिहासकारांच्या लेखनातून समोर आले आहेत. असो, आता औरंग्याच्या कबरीकडे वळूयात. हिंदवी स्वराज्यद्रोही औरंग्याची कबर हे धार्मिक स्थळ नाही, हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. ते काही प्रेरणा घेण्याचे ठिकाण नाही. छावा चित्रपटामुळे औरंग्याचे नाव घेतले की डोळ्यांसमोर येतात ते त्यांनी केलेले छत्रपती संभाजी महाराजांचा छळ. औरंग्याची कबर पाहून हिंदूंवरील अत्याचाराचे स्मरण होणार असेल तर तेथे चप्पल बूट काढून आत का जायचं असा प्रश्न पडतो. माझी कबर अत्यंत साधी बनवावी, तिच्यावर सब्जाचं झाड लावावं आणि वरच्या बाजूला छत वगैरे नसावं असं औरंग्याने मृत्यूपत्रात लिहिलं होतं. त्या काळी हे बनवण्यासाठी 14 रुपये बाराणे इतका खर्च आला होता. औरंगजेबाच्या कबरीपाशी एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे. तिच्यावर लिहिलं आहे की औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुझफ्फर मुहिद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर आहे. औरंगजेबाचा जन्म 1618 आणि मृत्यू 1707 मध्ये झाला. आता शासनाने त्याच शिळेनजीक एक फलक लावावा, त्यावर औरंग्याचे कारनामे ठळक अक्षरात नमूद करावेत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशहानं ही कबर बांधली. औरंगजेब गुरु मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे. पूर्वी या कबरीवर वरच्या बाजूला संरक्षित कवच देण्यात आलं होतं. ते लाकडात बांधलेलं होतं. त्यानंतर 1904 ते 5 दरम्यान लॉर्ड कर्झन भारतात आले. ते देखील वैचारिक दृष्ट्या त्याचेच वंशज असल्याने त्यांना वाटलं की इतका मोठा बादशाह आणि त्याची किती साधी कबर कशी काय असू शकते. त्यामुळे मग त्यांनी तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली. सध्या त्याची आणखीनच सजावट करण्यात आली आहे. औरंग्याप्रेमींच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून सरकारने सजावटीचे बांधकाम उखडून टाकावे. मूळ ज्या स्थितीत उन्हात कबर होती तशीच ती ठेवावी. प्रतापगडावर असलेल्या अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण ज्या पद्धतीने सरकारने उखडले तोच न्याय औरंग्याला लावावा हीच शिवप्रेमींची इच्छा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत धन्यवाद.